गुंतता हृदय ही। विक्रम कुठे आहे? विक्रम कुठे आहे? विक्रम काल दिवसभर ड्रायव्हिंग करून थकलाय तो. पुण्यापर्यंत जायला लागलं पैसे आणायला. मी त्याला म्हटलं मीच जाते. फार लवकर थकला हो तुमचा नवरा. असो, मला माझे पैसे मिळाल्याशी मतलब. कुठे आहेत पैसे? गाडीत. मग आता काय पंचांग मागू? मुहूर्त बघायला? देवी कुठे? गपचूप इथे पैसे ठेवा, वाड्यावर परत जा. देवी तिथेच पोहोचेल. कधी? तुम्ही माझ्या पाळतीवर पोलीस पाठवले नाहीयेत याची मला खात्री पटली की. पण तू माझ्या देवीला सुखरूप घरी पाठवशील याच्यावर मी कसा विश्वास ठेवू? तुमच्याकडे दुसरा पर्याय आहे? देवी कुठे सांग, नाही तर नाहीतर काय करशील? हा, गोळी घालशील मला? तुला काय वाटलं तुझे पैसे मिळवायला मी हे सगळं काही केलंय? अरे तुझ्या पैशांवर थोकत पण नाही मी. तुला बघायचंय तुझ्या पैशांची किंमत माझ्या लेखी काय ते बघ. विक्रम, तू खूप मोठी चूक केली आहेस. खूप मोठी चूक. कदाचित हा खेळ आजच संपला असता, पण नाही. हा खेळ आता असाच सुरू राहणार. तुला हवे तरी काय? माझ्या आयुष्यभराची कमाई होती ती गेली पाण्यात. तुझे काही धडे शिकायचे राहून गेले होते तेच आता मी तुला शिकवणार आहे. सो मिस्टर विक्रम बनारसे, गुड बाय. देवी, हॅलो देवी, कशी आहेस बाळा तू? हॅलो, काय झालं देवी? काय झालं तुला? ए हरामखोर, तू काय? शिव्या नाही द्यायच्या. माझी चूक झाली, मला माफ कर. चल निघायचं आता. गाडी घ्यायची नाही, स्टेशन गाठायचं आणि लोकल ट्रेन पकडायची. चर्चगेटला पोचायचं. चर्चगेट स्टेशनच्या समोर इरावस थिएटर आहे, तिथे माझी वाट बघत थांबायचं. ठीक आहे, मी आत्ताच निघतो. आणि ऐक, मी तिथे आलो आणि तू समजा मला तिथे दिसला नाहीस
तर मात्र तुझी देवी तुला परत कधीही दिसणार नाही. त्यानंतरचं सगळं तुला माहीतच आहे. मला तुला शिक्षा करायची नव्हती विक्रम. मी कोण तुला शिक्षा करणारी. आणि जेव्हा त्याने तुला चर्चगेट स्टेशनच्या बाहेर दिवसभर उपाशी उभं केलं तेव्हा तर भांडण झालं माझं त्याच्याशी. मान्य मला की त्या दोघांनीही आपली प्रचंड फसवणूक केलेली आहे, पण त्यासाठी त्यांना द्यायची ती शिक्षा आपण दिली आणि देतोय. त्या पलीकडे जाऊन विक्रमचं नख जरी वाकडं केलंस ना तरी मी खपवून घेणार नाही. आपल्याला काही वेडवाकडं करायचं नाहीये अभय. सॉरी. पुन्हा असं नाही होणार. इट्स ओके अभय. एक नको असलेलं नातं निर्माण झालं होतं आमच्यात. मला हे नातं लवकरात लवकर संपवायचं होतं, कारण तुम्हाला सतत याची जाणीव करून द्यायचा की माझा नवरा फक्त माझा नाहीये. असंच एक नातं अनन्याशी निर्माण झालं. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की अनन्या कधी माझ्या समोर येईल. Oh, by the way, I'm Ananya Samant. ओ मी नैना बनारसे. नैना विक्रम बनारसे. आपण बोललोय फोनवर. रिमेंबर? सी वी हॅव समथिंग इन कॉमन, इजंट इट? अनन्या या नावाबद्दल प्रचंड चीड होती माझ्या मनात, पण जेव्हा ती समोर आली तेव्हा मला कीव वाटली तिची. गुंतता